सो स्टोरी टाईम. काय झालं काल ओपीडीला एक केस आलेली होती. ठीक आहे. प्रेग्नंट वुमन तिच्या बाळाचं वेट जेवढे तिचे मंथ आहेत तेवढं नव्हतं, थोडंसं कमी पडत होतं. नॉर्मली अशा केसेसमध्ये प्रोटीन पावडर दिली जाते. ठीक आहे. ह्या प्रोटीन पावडरला वेगवेगळे फ्लेवर्स पण असतात. सो देअर इज दिस वन वुमन हू हॅड कम विथ हर वेन वी टोल्ड देम की फ्लेवर वगैरे आहे. शी जस्ट इन्स्टंटली सेड की हिला चॉकलेट खूप आवडतं, आम्ही चॉकलेट फ्लेवरचं घेऊयात. टू विच दिस प्रेग्नंट लेडी बाय द वे हू इज अन IT वर्किंग वुमन, म्हणजे एज्युकेटेड वुमन आहे. ही त्याच्यावरती रिप्लाय करते की नाही मी चॉकलेट फ्लेवरचं नाही घेऊ शकत. माझ्या आईनी आणि माझ्या सासूनी मला सांगितलंय की जर मी चॉकलेट जास्त खाल्लं तर माझं बाळ काळं होणार. अँड शी इज लाफिंग अँड शी इज प्राऊडली सेईंग दिस. ठीक आहे. टू विच आय वॉज लिटरली थिंकिंग, हे सगळे जे लोक आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये हळदीचं दूध पितात, ते केसर टाकून दूध पितात, हे समजून की यार बाळ गोरं होणार आहे. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर केसर आणि हळदी आणि हे चॉकलेट जर तुमच्या बाळाचं रंग डिटरमाइन करतंय, तर तुमची जेनेटिक्स एक्झॅक्टली करणार काय आहेत? नाही म्हणजे लिटरली आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस थिंग. हे काय नवीन फॅड तयार झाले? अर्लियर इट वॉज दॅट एंटायर बॉय गर्ल थिंग. नाव इट इज दिस एंटायर थिंग ऑफ गोरं बाळ आणि माझं बाळ काळं कसं आणि हे आणि ते. दिस इज लिटरली वेअर द एंटायर इन्सिक्युरिटी स्टार्ट्स. यू मेक युअर चिल्ड्रन फील लाईक दिस फ्रॉम द स्टार्ट, दे आर गोइंग टू फील इन्सिक्युअर लेटर ऑन इन लाईफ. आणि पहिली गोष्ट, आय एम लिटरली नॉट लाईक आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस थिंग. तुम्हाला खरंच नाही माहिती का, आत्ता प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स येतात आहे बऱ्याच लोकांना. ठीक आहे. तर त्यामध्ये युअर गोल शुडंट बी अ गोरं किंवा काळं बाळ. युअर गोल शुड बी अ हेल्दी चाइल्ड, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कलर. अँड इवन इफ युअर चाइल्ड इज सावळा, टेल युअर चाइल्ड यू आर समथिंग डिफरंट, यू आर समथिंग क्रेझी अँड यू आर ब्युटिफुल, नॉट लाईक द अदर्स. दॅट इज हाऊ देअर कॉन्फिडन्स विल इन्क्रीज इन लाईफ. नॉट की तुम्ही त्यांना आधीपासूनच हे म्हणा, जन्माला याच्या आधीपासूनच तुम्ही या गोष्टीबद्दल रडत बसा की भाई काळं बाळ झालं तर काय करू. पहिली गोष्ट तर सगळे बाळ जन्माला आले की गोरेच असतात. ठीक आहे. जन्माला आले की सगळे सेम दिसेस असतात आणि लिटरली पिंकवाले गोरे असतात. त्यांचा कलर नंतरनं डिटरमाइन होतो विथ रिस्पेक्ट टू बोथ द पेरेंट्सच कलर. ओके. त्याच्या अराउंडच काहीतरी कलर असतो. असं नाही की तुमचं बाळ फुल काळं झालं की तुम्ही त्याला बाजूला टाकून देणार, का तुमचं बाळ काळं झालं की भाई ट्रॉमा होणार, व्हॉट फेस एम आय गोइंग टू शो टू द सोसायटी. Where are we going? 2026 is literally here on our face. What are we still doing? I don't understand. I just wanted to rant about this. And the problem is what, educated people behaving all of these things and talking all these things out loud in front of so many people standing in the clinic. There are sisters standing, there is a doctor, there is another, like the main doctor, assistant doctors are standing out there, and you guys are talking rubbish openly. I mean, what? Think twice. What is the faida of your education? Please, zara gireban mein jhako. I just wanted to rant this. Okay, bye.